हा प्रवास सुरू झाला माझा मेट्रोमधनं आणि मी गावी जायला निघालो आहे मित्रांनो, मालवणला. पण आता इकडनं आम्ही पुढे गोरेगावला जाणार आणि तिकडनं मग बस पकडणार आहोत लक्झरी, कारण तिकडे तिच्या बहिणीच्या तिकडे लक्झरी थांबतात, तर तिकडे आम्ही जाऊन पकडणार आहोत. मुंबईचं ट्रॅफिक सुप्रभात मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही विचार करत असाल की मी इथे कुठे गाडीत बसलोय बसमध्ये. तर असं झालं की आम्हाला अचानक निघावं लागलं नागपंचमीसाठी गावी. तर आता मी प्रवास करतोय बसमध्ये आणि आता मी पोहोचलोय राजापूरला. कारण मी काल दिवसभर खूप थकलेलो होतो, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही. सुरुवात तर केलेली, पण काय बोलावं काय सुचत नव्हतं. तर आता मी आहे राजापूरला आणि हे बघा बाहेर हा असा प्रवास चालू आहे. लक्झरीमध्ये बसलोय आणि आता जवळजवळ आता पोचतोय राजापूरला. देवरुख साखरपा मार्गे घेतलेली गाडी आता ती इथे आली राजापूर जवळ आणि हा तो टर्न. किती हिरवळ झालंय कोकणामध्ये, एकदम एक नंबरचा भारी एकदम. खरंच कोकणात फिरण्यासारखं आहे. काय हिरवळ झाली, एक नंबर. असं वाटतं बसमधनं उतरावं आणि चालतच फिरावं, एवढं मस्त वाटतं हिरवं हिरवं गार. बाहेरचं वातावरण बघा काय भारी आहे एकदम. गाडी खूप स्लो चालली आहे, कारण चढाव आहे ना, त्याच्यामुळे गाडी चढू शकत नाही. आता उतार लागला, आता स्पीड घेईल गाडी. नजारे बघा, नजारे गावातले. हिरवळ हिरवळ, काय झाडं आली आहेत पावसात. भयंकर डोंगर भरले आहेत एकदम हिरवेगार. तर तो टॉवर काय भारी दिसतो वरती, मोबाईल टॉवर. आणि आता आपण पोहोचलो ओणीला. ओणी सकाळचे वाजलेत 7. किती दाखवावं आणि काय दाखवावं, एवढे मस्त जबरदस्त. जेव्हा कोकणात एक नंबर.
विलास तर जाऊचं नाव नाही घ्यायच्यात, एवढा भारी आहे. वळणा वळणाचे रस्ते हे माझ्या कोकणातली. ढगाळ वातावरण आहे, पण मध्येच कुठेतरी सूर्य डोकावतो. वाव, काय दिसतंय बघा, फार एक लाल परी. हा व्यू आहे बघा. अरे अरे अरे, क्या बात है, क्या बात है. समोरचा व्ह्यू बघा, भारी वाटतं. गाडी थांबली आहे, तोपर्यंत तुम्हाला दाखवतो. झूम करून दाखवतो, झूम. एक नंबर, एक नंबर. मित्रांनो, आता आपण राजापूर डेपो जवळ पोहोचलो आणि हे समोर लिहिलेलं आहे राजापूर. मी नाश्ता करायला थांबलो सकाळी, कारण बराच वेळ थांबली नव्हती गाडी. तो हॉटेल ग्रीन पार्क, हॉटेल ग्रीन पार्क म्हणून आहे, तिकडे थांबलेलो नाश्ता करायला. तर आता निघणार. सूर्यदेवाचंही दर्शन झालेलं आहे बघा वर. आणि अशी ही आमची गाडी होती, वेलंकणी, वेलंकणी म्हणून गाडी आहे. खूप छान गाडी आहे, सुंदर अशी गाडी आहे. लांब लचक आणि मस्त फुल्ली एसी आणि स्लीपर कोच आहे. मागून गाडी अशी दिसते. आणि गाडीतला हा असा नजारा आहे, मस्त एकदम. गाडी असे नंबर्स दिलेले आहेत त्यांनी प्रत्येक सीटला, छान अशी. हे आमची सीट 11-12 आणि हा असा ड्रायव्हर कडे जाण्याचा नजारा. असे हे 2 चार्जर दिलेले आहेत गाडीमध्ये. तुझ्याबरोबर काय नाही, असे 2 चार्जर दिलेले आहेत गाडीमध्ये. आणि गाडीमध्ये लग्नीला जाण्यासाठी पण सोय केलेली आहे, बाथरूम बनवलेलं आहे गाडीमध्ये. असा हा गाडीचा लुक आहे, खूप छान आहे, मस्त आहे. प्रवासही खूप छान झालाय, वाटलाच नाही प्रवास केल्यावर. पावसानं जबरदस्त असं काळोख केलेलं आहे. जाताना पाऊस लागणार आहे परत मालवणापर्यंत. त्या तिकडे डोंगरावरती भयंकर पाऊस पडतोय. आता पोचली गाडी तळरे बाजारात. हा जो समोरचा रोड जातोय ना, तो डायरेक्ट कोल्हापूर गगनबावडा मार्गे. त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे रस्त्याचं. हा बघा, हा स्ट्रेट कोल्हापूर.
बावडा मार्केट, बावडा. असा हा तरळे बाजार. आता वाजले सकाळचे 8 म्हणून अजून उघडलेली नाहीये दुकान, बंद आहेत. आता हळूहळू उघडायला लागलेत आता. हो. गाई, ढोर, नाग बघा, नाग, नागपंचमीचे नाग मेन रोडला आलेली आहे. सरळ ब्रिजवर चढली गाडी, ब्रिजवर. आणि खाली घर, दुकानं राहिली. असं वळणारा ब्रिज तरळा. वाव, तिकडे वर डोंगरावर पाऊस बघा काय पडतोय. भयानक पाऊस आहे. धुके पाऊस दोन्ही. नारळाची झाडं म्हणजे कोकण. आला कोकण, नारळाची झाड बघा. काय नजारे आहेत कोकणातले. तिकडे बघा पाऊस पडतोय. क्या नजारा है. यस. तरणू नद्या बघा कशा वाहत आहेत भरून. कोळंबा देव, कोळंबा मंदिर नांदगावचं. नांदगावचा व्ह्यू बघा काय जबरदस्त व्ह्यू आहे बघा. पूर्ण हिरवळ, गार डोंगर, किती गारगार वाटते. शेती सगळी वर आली आता, तेव्हा सगळं हिरवगार वाटतंय. असा हा नांदगाव. हे बघा कसं मस्त वाटतं, हिरवगार. आणि आता आपण पोहोचलो कणकवली, आणि ही नदी कणकवलीची. या नदीला नाव काय, कमेंट्स मध्ये सांगा. असं म्हणायचं कणकवली 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 कणकवली. आता तुम्हाला दिसणार कणकवलीचा बाजार. कणकवलीचा बाजार खूप मोठा आहे. नागोबा बघा, नागोबा, नागोबा. हे बघा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये घालून ठेवले.
ते माकडला टकतं इकडे. गाडीवर गाडी आता आपण आलो कसालला खाली पोचलो कसालला. आता आपण इकडनं उतरणार. सीझनला 2500 आणि आता मी या गाडीतनं उतरून चाललोय कसालला. आणि ही आली लालपरी आणि ही गेली नाही. इथे इष्टीत बसलो आणि तिचा आवाज खडखड. बाजारात ये तिकडे ते खेड्या पड्याने काय करते तो. हे बघा अरे वा. मी म्हटले माझ्या बाजूसून करतो. वाट बघता. अजून हत मागे बहुतेक वाट बघता तो. वाट बघता वाट. त्यांचे कपडे ढकलले ही कोणी काळी चड्डी तुम्ही घातला. होय हे बाबा सगळे कपडे आमचे नागोबा. ही अशी पूजा केलेली आहे नागोबाची. नारळ सोलतोय बघा. हे बघा नारळ आणि नारळाची मशीन आहे. त्याला असं वर खाली करावं लागतं.